पहिल्या चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच या ठिकाणी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समायोजन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टी मिळेल. श्री गणेश विरार. चलिए सलामी जुड़ी मैदान पर है तो श्री गणेश विरार टीम इधर लास्ट कॉल इधर फाइनल कॉल है. बैटर बॉलर के नाम आना बहुत जरूरी है. बड़ा मुकाबला, बिग फाइट है. और प्रशांत सर जी, इससे पहले हमने 52 रनों का टारगेट देखा था. वो आसानी के साथ लेजी लेकर बल्लेबाजों ने अपनी बल्लेबाजी का जलवा दिखाया. मगर क्या आज विशाल मंच के साथ दोनों बल्लेबाज मैदान पर गए कि 36 गेंदें हैं, किमान 60 से 65 रन यहाँ पर लगना चाहिए. वैसे शाम का सत्र बहुत महत्वपूर्ण रहेगा बल्लेबाजों के लिए. और सबसे बड़ी बात है जहीर भाई, टॉस आपने जीता, आप बल्लेबाजी कर सकते थे, आपने गेंदबाजी करने का फैसला लिया और ये फैसला सही साबित करना होगा. टीम के कप्तान, गेंदबाज, बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अब कितने रन बनाएंगे उसके ऊपर तो चर्चा होगी. परेश आरेकर टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. ये आइडियल गेंद है, जिस तरह से टप्पा काफी ऑफ टाइम के बाहर रखते हैं और वहां से गेंद को अंदर की तरफ आते लेके आते हैं. बाला को इस तरह से परेशान किया था पहली गेंद पर जब विकेट मिला रनआउट का, तब जाकर काफी ऑफ टाइम के बाहर से गेंद को वो अंदर की तरफ लेके आए थे. राहुल कश्यप पिछले मैच में 42 रनों की बहुत इंपॉर्टेंट पारी, 210 का स्ट्राइक रेट था, बहुत ही शानदार बल्लेबाज है. ये सबसे बेहतरीन बैटल होगा, बेस वर्सेस बेस की लड़ाई देखने का मौका मिलेगा. सही जिक्र किया सर जी आपने. अगली गेंद हवा और शबा गेंद पैरों पर थी. गेंद को बैकफुट पर जाकर कवर ढूंढना चाहते थे, मगर मिस टाइम शॉट. गेंद कवर के खिलाड़ी के हाथों में, वहां पर गुजरात का टाइगर के हाथों में ये गेंद और बल्लेबाज राहुल की खिली समाप्त. गॉन. बल्लेबाज को लौटाया जिन्होंने पहली पारी में अपनी जलवा दिखाया था पहले मुकाबले में, मगर इस मुकाबले में नाकाम. देखिए ये गेंद अंदर के करीब में थी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, मगर गेंद का मुंह वहां पर खुला और गेंद ने ऊंचाई ज्यादा ली, इसलिए वहां पर खड़े थे वहां पर टाइगर और उनके हाथों में ये कैच. अब न्यू बैटर तुषार मैदान पर दाखिल होंगे. परेश आरेकर ने पहली गेंद एक लाजवाब फेंकी थी, उसके बाद दूसरी गेंद जड़ में थी और उसको खोद के निकालने का प्रयास था राहुल का, मगर नाकाम होते हुए नजर आए. प्रशंसा जी क्या कहना चाहेंगे. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आ रही थी और ये जो शॉट खेला गया राहुल द्वारा, तब जाकर इनका हाथ छूटा था. इसका मतलब आप जो बॉडी का बैलेंस था वो पीछे ही था, बॉडी का बैलेंस थोड़ा आगे आना चाहिए और पिछला पैर हवा में जाना चाहिए था. आप खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, हाथ जो है ना वो छूटा और इस मैच में गेंदबाज उनको क्रैम किया. बहुत सुंदर गेंदबाजी परेश द्वारा. पहले ऑफ टाइम के बाहर से गेंद को अंदर की तरफ लाए लेके आए. अब अपर मिडल स्टंप पर गेंद थी, वो भी अंदर की तरफ आई, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए. राहुल कश्यप बैक टू द पेबल. ऑन साइड पर मिड विकेट पर बॉडी लाइन पर रखा खिलाड़ी तैनात गेंद के नीचे और परेश आरेकर का ये दूसरा शिकार. तुषार बैक टू द पेबल. गॉन. परेश आरेकर को मिलती हुई दूसरी सफलता और हैट्रिक पर गेंदबाज है. प्रशांत सर जी 150 हमने देखी है, 2 मैडन ओवर देखे इस एनसीसी ट्रॉफी में, मगर क्या अब ये हैट्रिक भी हमें देखने को मिल जाएगी. आज के दिन में 2 बार हुआ था, लगातार 2 बार आपने देखा कि 2 विकेट लिए थे, उसके बाद में तीसरे विकेट के तलाश में थे गेंदबाज और दिनेश ने हैट्रिक लिए. दिनेश ने बहुत बढ़िया गेंदबाजी किया, शानदार गेंदबाजी करते हुए वो हैट्रिक पूरा किया. क्या आज के दिन में और एक आएगा, मतलब अभी तक 2 हैट्रिक हुए, तीसरा आएगा क्या, वो देखने वाली बात है. परेश आरेकर बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना है, लेकिन जहीर इस मैच में परेश आरेकर ने खाता खोला है और दबाव बनाया है. मैंडेटरी पावर प्ले का ओवर, नए बैटर मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. सूरज मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला. फील्डिंग के जमावट, फ्लाइंग क्लिप, उसके साथ एक खिलाड़ी पॉइंट पर है, गली पर खिलाड़ी, डी बेस्टक और मिड पर खिलाड़ी है. सूरज के ऊपर दारोमदार और हैट्रिक का गेंदबाज है. कीर्तिमान के दहलीज पर जलालुद्दीन ने पहली हैट्रिक पूरी की थी इंटरनेशनल क्रिकेट में, ओडीआई क्रिकेट में, और इस बार क्या तीसरी हैट्रिक पूरी हो जाएगी, ये देखना बहुत जरूरी. टपकाते उछाल था, पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी, फाइन लेग पर बहुत ही जबरदस्त कैच.
और परेश आरेकर ने इस मुकाबले में कीर्तिमान साबित किया और इस वक्त खुशी का कोई ठिकाना नहीं है। परेश आरेकर वेल बॉल, 3 विकेट मतलब हैट्रिक पूरे करने वाले तीसरे गेंदबाज। तो आज भी 2 टीमें जिनको मौका मिलेगा। दूसरी इंपॉर्टेंट बात है सुपर 8 कल देखने का मौका मिलेगा। 6 टीमें तो बिल्कुल रहते हैं। अब ये 7वीं टीम बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में नीति 11 टीम द्वारा, तो वो भी सुपर 8 के लिए क्वालिफाई हुए। इस मैच में अब ये फैसला होगा श्री गणेश विरार त्रिशा 11 चैलेंजर कौन सी टीम सुपर 8 में दाखिल होने वाली है। सही कहा प्रशांत सर जी। आप देखिए रिप्ले देख सकते हैं, पहली गेंद उसके बाद परेश आरेकर ने मुड़कर नहीं देखा कि ये गेंद हैट्रिक बॉल थी, उसको गेंद को गुड लाइन से उछाला दिया था। गेंद को खेलना चाहते थे वहां पर सूरज, वो भी नाकाम हुए क्योंकि बैक टू बैक तीसरा विकेट तू चल मैं आया, ये कहानी देखने को मिलती हुई अब श्री गणेश विराट टीम के द्वारा। मगर वहां पर वो बात को नहीं बनाना, आपको एक विचारमंद करना है कि विकेट संभाल लेंगे, एक साझेदारी बनेगी तो मैच बन जाएगा। न्यू बैटर विशाला अब ऑप्शन पर गेंद दी, गेंद को बैकफुट पर जाकर हल्का सा खेला, गेंद कवर पॉइंट पर जाती हुई जब तक टाइगर गेंद को फील करते। ये क्या गेंदबाजी चल रही है परेश आरेकर सर जी के द्वारा। एक गेंदबाजी में अपने छाप छोड़ा है ना, वो विकेट पर छाप, क्योंकि पहले मुकाबले में भी जो वहां पर 72 रनों का टारगेट था, मगर वहां से थोड़ी सी टीम बैकफुट पर गई, मगर वो गेंदबाजी का जलवा देखने को मिला था। 1 रन 3 विकेट के नुकसान पर परेश आरेकर बहुत ही शानदार गेंदबाजी करे, तिखी गेंदबाजी। बल्लेबाज सेकंड रन पर शशांक ऑनसेट पर गेंद, स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है। बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिल रहा है और हर बार देखिए बल्लेबाज कमिट हो रहे हैं। बैकफुट पर बल्लेबाजी करने की जो कोशिश की है, अच्छा ओवर है, सफल ओवर। परेश आरेकर आपके स्क्रीन पर हैं और कमाल की गेंदबाजी, 2 रन 3 विकेट, मैग्निफिसेंट बॉलिंग, शानदार प्रदर्शन इनका रहा है। पसीने के साई से जो लिखते हैं अपने इरादे को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते। 3 विकेट और ये देखिए इनके 3 विकेट, बहुत ही शानदार गेंदबाजी। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, बल्लेबाज कमिट हुए, एक हाथ छूटा था, ये विकेट और बहुत ही शानदार कैच। उसके बाद में एक बार फिर अच्छा शॉट नहीं था, ऑन साइड पर गेंद को खेला गया था, मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात थे, गेंद के नीचे आए, बहुत ही अच्छा कैच। उसके बाद में मिडिल लेग स्टंप पर गेंद थी और ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई फाइन लेग पर, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बहुत अच्छी गेंदबाजी, बेहतरीन असरदार गेंदबाजी परेश आरेकर द्वारा। और इस मुकाबले में तीसरी हैट्रिक, टूर्नामेंट की बात करें तो तीसरी हैट्रिक पूरी करने वाले गेंदबाज परेश आरेकर। अच्छी गेंदबाजी वहां पर, 3 गेंदबाज इस टूर्नामेंट के हैट्रिक का नाम कर चुके हैं, मगर वाकई में ये शॉर्ट गेंद थी, बराबर टाइमिंग नहीं हुआ था। चलिए आप बेहतरीन ऑप्शन पर गेंद, गेंद को ड्राइव किया, गेंद कवर पर पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा। ये दूसरी ओवर की शुरुआत है। मोनो पहले मैच के गेम चेंजर खिलाड़ी, गेंदबाजी में जलवा दिखाया था, टीम को थोड़ा सा दूर किया था, वो गेंदबाज मोनो खाड़ी एंड से गेंदबाजी पर आते हुए। मोनो ने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, 2 ओवर 6 रन और 3 विकेट, कमाल की गेंदबाजी। वो ग्राफिक भी आएगा डीबीएन लाइव पर। ऑफ टॉप के बाहर गेंद दिया, अच्छा स्ट्रोक, क्या ढूंढा, मच नीडेड बाउंड्री और शानदार स्ट्रोक, 4 रन। गिनती और बेहतरीन अंदाज में ये शॉट आप देखने को मिलता हुआ। अब मोनू के ऊपर हमले चढ़ते हुए, स्कोर 7 रन। फिर से गिनती कट कर दी, अब थर्ड मैन के खिलाड़ी को छिपी हुई गेंद जा रही है, थर्ड मैन पर खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे जब तक गेंद को रोका जाएगा। 2 रन तो पूरे हुए, तीसरे की मांग होगी और तीसरा रन भी पूरा कर जाएंगे दोनों बैटर। स्कोर अब डबल अंकों पर जाता हुआ 10-10। 10 रनों पर पहली ओवर की शुरुआत हुई थी लाजवाब, मगर उसके बाद अब बल्लेबाजों ने विचारमंद किया कि शाम का समय दिमाग की बत्ती को जलाना होगा और गैप ढूंढ के रन को बनाना होगा। उनका अभी ग्राफिक आया था, बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की पिछले ओवर में, पिछले मैच में शानदार प्रदर्शन रहा है। और मोनू का प्रदर्शन सिर्फ मैं इसलिए कहूँ क्योंकि 2 ओवर 6 रन और 3 विकेट किफायती रहे, इकोनॉमिकल रहे। और उसके साथ देखिए ये आंकड़े, 2 ओवर 6 रन एंड 3 विकेट, एक्सीलेंट बॉलिंग, अच्छा प्रदर्शन था मोनू का।
इस वक्त स्कोर 10 रन 3 विकेट के नुकसान पर। सुंदर गेंदबाजी अभी तक रही है, बल्लेबाजों को बेहतर बल्लेबाजी करनी होगी। विशाल 8 पर खेल रहे हैं। एक तरफ कसराली और एनसीसी बी के बीच फाइनल का मुकाबला चल रहा है। वही तरना जामुलपाड़ा में मोनू का ओवर, और इस वक्त ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर प्रगति है। 3 गेंदों का खेल हुआ है, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए। 5:57 का समय। फील्डिंग बल्लेबाज शशांक के लिए। फ्लाइंग ट्रिप है, गली है, पॉइंट है, डीप स्ट्राइक कवर, मिड ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी। और विशाल आने के बाद स्कोरबोर्ड थोड़ा सा चल रहा है। अजीब गरीब अंदाज में गेंद को खेलने का प्रयास, बल्ले का क्या अनुने किनारा लगा वो भी देखा जाएगा। विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए और इस खिलाड़ी को मशक्कत करनी पड़ रही है। कितनी बार भागेंगे? 3 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने। अब मुकाबला जो है ना बहुत इंटरेस्टिंग बनेगा, क्योंकि विशाल बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। 3 गेंदों में 8 रन। और जहरी भाई स्कोर की बात करें तो 13 रन 3 विकेट के नुकसान पर। अब ऐसा लग रहा है कि विकेट कीपर थोड़ी सी क्या हाथ में लगी थी, मगर गेंद छूटकर फाइन लेग पर आती हुई। अभी मुकाबला क्या शुरू हुआ है विरार की टीम के लिए, शिगनेश्वर विराट टीम के लिए। ये देखने वाली बात होगी। मोनू पहले मैच में अच्छी गेंदबाजी, अभी भी गेंदबाजी अच्छी है, मगर साथ नहीं मिल रहा है खिलाड़ियों का। अगली गेंद विशाल खेलेंगे तैयार। अंदर के करीब आती हुई गेंद हल्का सा खेला, गेंद मिड क्षेत्र में जाती है, तो गेंद को फील किया जाएगा। रनआउट का मौका होगा क्या? कॉलिंग होना जरूरी, यस नो वेट। ये कॉल टूटेगा तो आपका दिल भी टूट जाएगा। इसको जाकर पता हुआ 14, 5 गेंदों का खेल मैदान पर हुआ है। मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आ रहा है, रुक पापा रुक, रुक पापा रुक। इस वक्त अगर देखें तो 3 विकेट गिर गए हैं। विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है, तालमेल बेहतर होना चाहिए। शशांक 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मोनू का बेहतरीन ओवर। ऑफ टॉप के बाहर गेंद है, इस बार शॉट अच्छा नहीं है। डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी लपक लिया कैच। शशांक का शिकार मोनू ने किया। अभी तक इस प्रतियोगिता में 4 विकेट वो चटका चुके। बेहतरीन बड़ा झटका। क्या विकेट आया, देखिए वहां पर। आप वहां पर कैच को अंजाम दिया, मगर शशांक की खेली को विराम है। अजीत न्यू बैटर मैदान पर जा रहे। अब यहाँ पर एक साझेदारी तो बननी चाहिए, क्योंकि आपके पास 4 ओवर का खेल आना बाकी है। इस 4 ओवर में अगर आपने विचारमंद किया ना, ये शाम के समय में 50 रन तक आखड़े पर लगा दिए, तो एक मैच इंटरेक्शन हमें देखने को मिल जाएगा। प्रशांत सर, अगदी बरोबर. मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली मोनूनं, परंतु दुसऱ्या बाजूला विशाल चांगले दर्जेदार बॅटिंग करत असताना अजितला साथ द्यावी लागेल. रमेश मांगेलाचा कव्हर ड्राईव्ह, जो क्लासिकल कव्हर ड्राईव्ह तो खेळायचा ना, तो मला खूप आवडायचा. आज ते आता समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं काम करतात. त्याच्याबरोबर डिजिटल स्कोरर आहेत मिस्टर नमित आहेत, रमेश मांगेला आणि त्याचबरोबर नमित हे आमचे स्कोरर आहेत. डिबेन लाईव्हवरती आपण सध्या या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. ऑनसाइड पर खेलना चाहते, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई है. हल्का सा अपील करते हुए विकेट कीपर, उसके साथ बॉलर और फाइंड के खिलाड़ी के अभी भी हाथ दिखे ऊपर है, अभी भी हाथ ऊपर है और जोरदार अपील करते हुए शानदार गेंदबाजी परेश आर्यकर द्वारा. जरूर सर जी, ऑफ स्टंप पर गिनती अंदर के करीब आई. ऑन साइड खेलना चाहते थे वहां पर विशाल, मगर नाकाम है, अपील हुई थी. अब परेश की अगली गेंद खेलने तैयार विशाल. स्कोर 14-14 रनों पर है. ऑन साइड खेलना चाहते थे, देखना अंपायर का क्या निर्णय आएगा, मगर गेंद वहां पर रीरू मांगा है, थर्ड अंपायर को निर्णय भेजा. चलिए आइए, थर्ड अंपायर बिजी हो जाइए और निर्णय हमारे ऑनफील्ड अंपायर को भेज दीजिए. योगेश भाऊ, चला थर्ड अंपायर. और आज के दिन का ये आखिरी मुकाबला आपके सामने पेश होता हुआ एनसीसी ट्रॉफी 2026 27वां साल. और दोस्तों, वाकई में गुरुवार से इस टूर्नामेंट की शुरुआत हुई. आज संडे का दिन आप देख रहे हैं. 2 दिन हमने गुरुवार और फ्राइडे को वसई तालुका के तमाम एक गांव एक फॉर्मेट देखा.
उसके बाद वसीम तालुके के बाहर की टीमों को देखा, वो हमने सैटरडे के दिन और संडे के दिन हम ऑल इंडिया ओपन के तमाम खिलाड़ी को, सितारों को देख रहे हैं। प्रशांत सर जी क्या कहना चाहेंगे? चलिए, इस वाइट बॉल, वाइट बॉल ठड़म्पान ने निर्णय दिया है। रिरू आपका रहेगा, बैटन रिरू था यहाँ पर, वहां पर रिटर्न होता हुआ। अब वहां पर परेश की गेंद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने उसे बरका था, मगर वहां पर निर्णय वहां पर आया था वो परेश की अगली गेंद। और अच्छी गेंद यहां पर बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू डग आउट। कि आप टीम थोड़ी सी बैकफुट पर आ रही है, क्योंकि आधी टीम डगआउट में अब आराम कर रही है, आधी टीम को उस मैदान पर अपनी पारी को संभालना है। इस वक्त हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और ऑफसाइड पर खेलना तो चाह रहे थे, बाहरी किनारा लगा, विकेट कीपर ने कैच लपका। परेश आरेकर जो है ना, बीच मैदान पर आग उगल रहे हैं। गेंदबाज का तेवर जैसे चढ़ा है जुनून का फ्लेवर। क्या जबरदस्त गेंदबाज परेश आरेकर, और मात्र 2 रन खर्च के चार शिकार किए हैं, और एक मिस्टर एक्स्ट्रा भी है। लेकिन कमाल के, गजब के, अद्भुत गेंदबाज परेश आरेकर। 15 for 5, 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। एक्सीलेंट बॉलिंग बाय परेश आरेकर। दिशा 11 टीम के फ्रंटलाइन गेंदबाज हैं। टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला। शाम का 17 डूबता हुआ सूरज है, तो ये फैसला बिल्कुल चैलेंजिंग था, लेकिन प्रशंसा करनी चाहिए परेश आरेकर की। टपकाते उछाल मिला, सुंदर गेंदबाजी, टारगेट करने की कोशिश, कामयाबी नहीं मिली है। कवर करने के लिए खिलाड़ी है परेश आरेकर। वाह वाह उस्ताद वाह, क्या गेंदबाजी रही है। तीसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 15 रन 5 विकेट के नुकसान पर। पहले मैच में ऐसी गेंदबाजी की थी परेश ने, और गेंद को पकड़ा था और डायरेक्ट हिट किया था और बाला का काम को फिट किया था। देखिए वही एक्शन में आए थे वहां पर परेश, और गेंद को कलेक्ट किया, डायरेक्ट हिट है, मगर दोस्तों बाल बचे। अगर गेंद विकेट पर लगती तो थोड़ा सा निर्णय कुछ आधा। अगली गेंद ऑफ नंबर गिनती, हल्के से खेला, गेंद मिड क्षेत्र में आती है तो गेंद को फील किया जाएगा। अब टीम थोड़ी सी बैकफुट पर है, मगर फ्रंट फुट पर लाने की जरूरत है। अब बल्लेबाजों को अपना घेर खोलना होगा, टॉप घेर में बल्लेबाजी तो करनी होगी प्रशासन। खास करके अमरीश जो बतौर गेंदबाज बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, आपको बल्लेबाजी करने की बेहतर और अपने लिए रन बनाने। अजीत बल्लेबाजी कर सकते हैं, श्री गणेश विरार बैकफुट पर है, ये तो बिल्कुल। और 5 गेंदों के बाद अजीत को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए। रमेश मांगेला लेदर बॉल बहुत अच्छा खेलते हैं, टेनिस बॉल में भी बहुत बढ़िया प्रदर्शन नारंगी की टीम के लिए रहा है। और इस वक्त अगर देखिए तो परेश आरेकर जबरदस्त गेंदबाजी, असरदार, दमदार। 10 गेंदों में मात्र 4 रन और 4 विकेट। टैप किया, लेकिन क्या आपने निकाल पाए? 1 ही रन मिलेगा अजीत को। सम्मान देते हुए गेंदबाज परेश आरेकर के लिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और जिम्बाब्वे और भारत का वो मुकाबला मुझे याद आ रहा है, 1983, 17 for 5। और उसी मैच में भारत के कप्तान कपिल देव निकल साहब ने 175 रन बनाए थे। इस तरह के हालात होते हैं क्रिकेट में, एक बार फिर इस तरह के हालात होते हैं। लेकिन अजीत और अमरीश क्या बेहतर बल्लेबाजी करेंगे, एक 35-40 के ऊपर भी जाएंगे ना तो मजा आएगा। शाम का 17। सही कहा सर जी आपने, 40 से 45 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा। अमरीश की लगनी गेंद अंदर की जड़ में आई थी, गेंद को ड्राइव किया है, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक इनको फील किया जाएगा। 1 रन पूरा होता हुआ, इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचता हुआ 18-18। 3 ओवर का खेल समाप्त, मगर 6 के रन से आपने बल्लेबाजी की है, 5 विकेट गंवाए हैं। अब 3 ओवर का खेल आना बाकी है प्रशंसा जी, मगर एक डीजी ऑपरेटर को देंगे मौका, फिर आएंगे आपके पास।
बेस फिगर की बात करें तो इससे पहले शानदार गेंदबाजी की थी मोनू ने, 2 ओवर 6 रन और 3 विकेट। अब उसके बाद में रिकॉर्ड टूटता हुआ 2 ओवर 6 रन और 4 विकेट। तो ये इकोनॉमिकल गेंदबाजी, तीखी गेंदबाजी रही है परेश आर्यकर की। स्कोर 18 रन 5 विकेट के नुकसान पर त्रिशा 11 ने इस मुकाबले में दबाव बनाया है श्री गणेश विरार के ऊपर। रिवर एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मोनू का यह दूसरा ओवर। मोनू पहले ओवर में महंगे साबित हुए, 12 रन 1 विकेट, और परेश आर्यकर ने इस मुकाबले में प्रभावित किया है। गजब का प्रदर्शन इनका रहा। और जाबुलपड़ा में जो टूर्नामेंट कसराली बनाम एनसीसी नारंगी मुकाबला 18 गेंद में अब जीतने के लिए 30 रनों की जरूरत है नारंगी बी टीम के लिए। और फिलहाल इस मुकाबले में कितना टारगेट होगा वो भी देखा जाएगा। मोनू गेंदबाजी पर है, ऑफ स्टंप पर गेंद कट करना चाहते, बैट का ऊपर ही खिना लगा और गेंद थर्ड मान पर आई हुई, 1 रन जरूर मिल जाएगा। अब एक ही रन के साथ आगे बढ़ेगी टीम, मगर वहां पर कितने रन बनेंगे, मगर आप 1-2 तो बड़े शॉट आपको लगाने होंगे। 19 for 5। मोनू का ओवर बहुत महत्वपूर्ण है। ये फ्रंटलाइन गेंदबाज है, रिवर एंड से गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज तय करने पर अजीत, जिनके ऊपर दारोमदार बेहतरीन खिलाड़ी हैं। फील्डिंग में तब्दीली हो रही क्योंकि लेफ्ट हैंडर बल्लेबाज साइकर एंड पर हैं। तो फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, डीप स्ट्रक कवर, लॉन्ग ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी हैं। ऑनसेट पर खेलना तो चाह रहे थे लेकिन खड़े खड़े खेलने की कोशिश, पुल करने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बना पा रहे, अच्छा संपर्क नहीं हो रहा है, तो रन बनाना बहुत मुश्किल, कोई आजादी नहीं, कोई फ्रीडम नहीं है। एक्सीलेंट बॉलिंग बाय मोनू, स्कोर 20 for 5। सही सर जी, वहां पर देखिए अजीत का बल्ला वहां पर खेला था, मगर कदमों का इस्तेमाल बराबर नहीं कर रहे। अगली गेंद मुश्किल आती हुई, ठप्पा गिरने के बाद थोड़ी सी और विकेट कीपर ने आप गलती की है, ये तोहफा आया है और गेंद सीमा के बाहर, 4 रनों के लिए फरार। सही सर जी, आपने जिक्र किया क्योंकि वहां पर माउंटेन बनाने के लिए आपने वहां पर वो गलती की है, वो गलती कहां पर नुकसान देकर जाएगी या फायदा देकर जाएगी तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर 4 गेंदों का खेल हुआ है, मोनू गेंदबाजी पर है, अभी तक का 7 रन का चौका बाइक के रूप में आया है, इसको 25 पे 5 विकेट गिरे हैं। अगली गेंद मोनू खेला फेंकने के तैयार, अजीत खेलने के लिए तैयार है, लेफ्ट हैंड के बल्लेबाज, शॉट गेंदबाज के सर के ऊपर से खेला, लॉन्ग के बीच में से गैप बड़ा है, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार, बेहतरीन चौका। का अजीत बल्लेबाजी कर सकते और अच्छा स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेला गया था, बेहतरीन टाइमिंग, टप्पा थोड़ा ऑफ टप के बार की तरफ निकल रही थी गेंद, शानदार कंट्रोल शॉट। इसके बाद में पैर पकड़ने की कोशिश, हल्का सा अपील कर रहे। और जहरी भाई जब ये शॉट खेला गया, चौका जब आया ना, तब विकेट कीपर ने वो कैप उतारा था और वो बाल कितने वो ढूंढ रहे थे, गलती हुई थी वहां से। मोमेंटम कैप बल्लेबाजों की तरफ जाएगा, देखने वाली बात। 4 ओवर 30 रन, अभी भी 12 गेंदों का खेलना बाकी है। जहीर भाई अगर 20 रन बनते हैं तो श्री गणेश विरार कम से कम 50 के आसपास जा सकती है। करंट रन रेट से वो 45 की तरफ जाएंगे, अगर 10 के औसत से रन बनते हैं तो 50 की तरफ जाने का मौका मिलेगा। शानदार खेल, पिछला ओवर अच्छा रहा श्री गणेश विरार टीम के लिए। सही जिक्र किया है सर जी आपने, क्योंकि 12 गेंदों का खेल अभी भी मैदान पर है, 12 गेंदों में 20-25 रन, एक फाइटिंग इसको देखने को मिलेगा। फिर श्री गणेश विराट टीम वापसी करेगी, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या वहां पर खड़ी हो जाएगी। मगर क्या अब होगा, अक्षय घरत गेंदबाजी पर है और एक बेहतरीन गेंदबाज, मगर अब 12 गेंदों पर विचार मन क्या चल रहा होगा बल्लेबाजों के मन में कि 12 गेंदों में 20-25 रन बनेंगे तो हम मैच में वापसी कर पाएंगे, मगर गेंदबाज विचार करेंगे 12 गेंदों में 12 से 13 रन। और जाम्बुलपड़ा में जो नारंगी और कसली के बीच मुकाबला चल रहा है ना, उसमें धीरज ने पहली गेंद पर छक्का जड़ा है, इरादे स्पष्ट। 30 रन 5 विकेट के नुकसान पर अक्षय घरत, जिनके पर दारोमदार बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं, लेकिन लेफ्ट हैंडर के लिए किस तरह से गेंदबाजी करके देखने वाली बात है। अजीत 6 पर खेल रहे हैं
ऑन साइड पर व्हाट अ शॉट. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. अजितच्या बॅटमधनं षटकार. बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए अजीत के पारी की शुरुआत धमाकेदार हुई है और स्वागत देखिए अक्षय घरत का सिक्सर के साथ. और एक बेहतरीन स्ट्रोक है. व्हाट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. गगनचुंबी सिक्सर. पर और गेंद और सी मारे का बाहर. अजीत का बल्ला आप बोल रहे हैं माशाल्लाह. और प्रशंसा जी हम जिक्र कर रहे थे ना कि मैदान पर 12 गेंदे 20 रन 25 रन मगर 2 गेंदों पे 12 रन आए. ये आप गेंदबाजी पर गेंदबाजों पर हमले अजीत कर रहे हैं. हम भी आए हैं एनसीसी ट्रॉफी लेने क्योंकि दोस्तों ये ट्रॉफी हर खिलाड़ी को चाहिए, हर टीम को चाहिए. वहां पर हम लड़ेंगे क्योंकि दोस्तों किसी ने कहा है ना अगली गेंद फुल टॉस गेंद आप बिडाव के ऊपर से खेला. 100 कवर दिशा में वाइड सॉन्ग पर गेंद जा रही है. खिलाड़ी बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने के. सी मारे का बाहर 4 रन. निखिल कुठे आहे. निखिल कुठे आहे त्याला शोधा आता. त्याने एक चेंडू तो सोडला होता ना तिथून आता मोमेंटम कुठे गेलाय श्री गणेश विराटच्या दिशेनं. आणि अजित वाह काय बॅटिंग करते मैदानावरती. आपण 50चा विचार करतो तो आता तिथेच आपण बघितलं तर 5व्या षटकाचा केस सुरू आहे. 60चा देखील विचार होऊ शकतो. अक्षय घरचे षटक आहे मागणे आतापर्यंत 2 षटकार 1 खणखणी चौकार. पुलचे 2 फटके आणि त्यांचा कव्हरच्या डोक्यात ओव्हर द टॉप खेळलेला टॉप क्लास फटका बॅट्समन खेळत असताना अजित. आणखीन एक चांगला फटका खेळायला लॉंगापदे क्षेत्ररक्षक आहे परंतु आता आशा पल्लवित झाल्यात कारण ज्या पद्धतीनं धाबा या ठिकाणी थांबल्या होत्या तो धाबांचा ओघ सुरू झालाय. अप्रतिम बॅटिंग करत असताना अजित 23 वरती पोहोचलाय. धावसंख्या 47 ला 5. 47 पे 5 विकेट है. 4 गेंदों में अभी तक बात कीजिए तो महंगे साबित हो रहे अक्षय. वहां पर 17 रन दिए हैं मगर क्या आने वाली ये 2 गेंदें गेंदबाजों के लिए होगी, बल्लेबाजों के लिए होगी. अगली गेंद खेलने तैयार. और स्टंप पर गेंद खेलना चाहते थे. मिस टाइम शॉट है. गेंद हवा में, गेंदबाज उस कैच के नीचे है. अक्षय नहीं करेंगे गलती. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. बॅटर 47 ला 6 स्थिती आहे. झैरीभाई महत्वाचा मॅच आहे. एका बाजूला अजित मैदानावरती निश्चितच खूप चांगली कामगिरी करतोय, दमदार बॅटिंग करतोय आणि अशा वेळेला अमृतचा रोल काय होता रोलच समजला नाही. रोल समजला नाही. तुम्हाला आक्रमण करायचंच नव्हतं. दुसऱ्या बाजूला एका एंडला अजित सारखा खेळाडू आहे आणि त्याला संधी द्यायची होती. आक्रमण केले, हल्ला चढवला आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक गोष्ट अक्षय घरत हा असा खेळाडू जो उजव्या हाताच्या बॅट्समनना नेहमीच त्रस्त करत आलाय. त्याच्याविरुद्ध तुम्ही आक्रमण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, हल्ला केला, शिकार होऊन तुम्ही मैदानाच्या बाहेर परतलेला. सही कहा सर जी आपने क्योंकि वहां पर बल्लेबाजों को विचार मंद करना था. क्या वहां पर अजीत का बल्ला बोला है जिन्होंने 2 बैक टू बैक सिक्सर, एक चौका, एक सिंगल, 17 रन 4 गेंदों में लिए थे. 8 गेंदों का खेला था आपके पास. 8 गेंदों में 15-16 रन. अगली गेंद न्यू बल्लेबाज के लिए और फिर ऑप्शन पर गेंद थी. ऑन साइड खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में. ओवर नंबर 5 का खेल समाप्त हुआ. 4 गेंदे बल्लेबाजों के नाम पर रही मगर 2 गेंदे गेंदबाजों के नाम अक्षय घरत के नाम पर रही. सर जी क्या कहना चाहेंगे. नारंगी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सध्या स्थिती आपण बघितली तर 47 ला 6 आहे या मॅच मध्ये श्री गणेश विरार संघाची. तर जांभूळपडा विजयाचा गुलाल उधळण्याकरता नारंगी बी संघाला फक्त 6 धाबांची आवश्यकता. महत्वाचा डाब आहे. 47 for 6. 47 धाबा 6 गण्याच्या बहुमतामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सूर्य मावळतीला निघालाय. दुसऱ्या बाजूला
टॉस जिंकला होता 30च्या 11 संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कदाचित ते बॅटिंग देखील करू शकले असते. याच वेगानं तर तुम्ही धावलात 57, 10 न या ठिकाणी 57, पण 12 ने गेला तर 59. आपण 50चा विचार करत होतो, पण एक षटक इतकं मोठं आलंय आणि अक्षय घरतवरती इतका हल्ला झालाय, त्यामुळे गणेश विरार संघाचा जो आत्मविश्वास प्रचंड दुणावलाय, वाढलाय. आणि आता शेवटचा षटक झहीर भाई, इथून तुम्ही किती धावा बघताय? सजी गेंदबाज विचार करेंगे 6 गेंदों पर 6 रन, मगर बल्लेबाज विचार कर रहे हैं ना कि 6 गेंदों में 2 बड़े शॉट, 12 से 15 रन बनेंगे, एक फाइटिंग स्कोर हम खड़ा करके हमारे गेंदबाजों को देंगे तो ये मैच बनाने का मौका मिलेगा. ये शाम का समय है, किसके लिए ये वहां पर ये मुकाबला आएगा. दोस्तों, कौन अपनी कल के दिन इस मैदान पर ग्रैंड फाइनल में एंट्री करेगा, लेकर आएंगे कदम, वो कौन सी टीम जाएगी, ये इंतजार होगा. मगर गेंदबाजी पर आए हैं मनोज गेंदबाजी पर है आखिरी बार. थोडीशी घाई करा मित्रांनो. आबाजी स्ट्राइक पर है. नारंगी संघाला जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर दुसऱ्या बाजूला 47ला 6 तिथे मनोज गोलंदाजी मार्कवरती. अतिशय महत्वाचं षटक आहे. हाही कडू निश्चितच चांगली कामगिरी करतोय का टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. अजित ऑन स्ट्राइक. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अप्रतिम झेल पकडलाय. मनोजनं एक मोठा अडसर दूर केलाय. 23 धावांची अजितची कळी संपुष्टात. फलंदाज बाद. आप देख सकते हैं 9 गेंदों में 23 रनों की ये बल्ला शॉट खेला था, मगर नाकाम होके नजर आए. अब मनोज को सफलता मिली है. 5 गेंदों का खेल आप देख रहे हैं रिप्ले. देखिए, जड़ में गेंदी खोद कर निकाला था, उतना वेरिएशन मिला नहीं, उतना टाइमिंग हुआ नहीं, और गेंद लंगों पर बेहतरीन कैच को अंजाम दिया. ये कैच देख सकते हैं. नारंगी संघानं झांबुडपडा संघाच्या मैदानावरती विजयाचा गुलाल उधळलाय. अभिनंदन नारंगी बी. अत्यंत दर्जेदार कामगिरी करत असताना चॅम्पियन बनलाय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मागं फिरायचं नाही हा संकल्प नारंगी संघाने त्या ठिकाणी केला. ते लढले, ते जिंकले आणि आता चॅम्पियन बनलेले आहेत. अभिनंदन नारंगी. 47ला 7 स्थिती आहे. सलमान गए हैं न्यू बैटर मैदान पर. आखिरी 5 गेंदों का खेल है. पहली गेंद पर अपनी इरादे पक्ष किए गेंदबाज मनोज ने. ये 5 गेंदे सलमान एक नॉन स्ट्राइक पर है. नॉन स्ट्राइक पर बात की जाए तो वहां पर सलमान अगली गेंद के तैयार. और अच्छी गेंदबाजी वहां पर मनोज द्वारा. उंगली फेरी थी उस गेंद पर, बल्लेबाजों को नचाया. गेंद विकेट कीपर के दस्तान में आपको विचारमंद करना था. 6 गेंदों में 10-12 रन, एक 57 50 का आंकड़ा आप छू लेते, ये मैच में लड़ने की ताकद आपको बन जाती. पण आता पुन्हा एकदा कलाटणी आले या सामन्याला, कारण अजितचा एक महत्वाचा बळी गेल्यानंतर कमबॅक करत असताना मनोजला आपण पाहतोय मैदानावरती शानदार कामगिरी त्याने केले. कौतुक झालं मनोजचं आणि त्यानं चेंडू लेगस्टंपच्या बाहेर टाकलाय. हलकेसे हात डोक्यावरती आलेत. वाघोबा चषकामध्ये नारंगी बी संघानं बाजी मारले, टायटल जिंकले, चॅम्पियन बनलेले आहेत. अभिनंदन नारंगी बी. 48ला 7 6 षटकांचा सामना. मनोज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. रिव्हर एंडकडनं मारा करतोय. अकुटबाचा चेंडू ऑन साईडला कळला. स्क्वेअर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडलाय झेल. सलमानचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. मध्ये चर्चा झाली होती की आता श्री गणेश विरार 60च्या बाबतीत 60 धावांच्या बाबतीत विचार करत असेल, पण आता काय घडलं, एक विकेट मनोजने घेतली अजितची आणि त्यामुळे 30-11 चॅलेंजरचा संघ कमबॅक करतो आहे. 48ला 8 चेंडू शिल्लक असतील. 3 महत्वाचा डाव आहे श्री गणेश विरार संघासाठी. ऑन साईडला चेंडू खेळला होता, पूल केला होता, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती अत्यंत सुंदर झेल पकडलाय. आणि आज दिवसभरामध्ये डीबीएन लावचे जे कॅमेरामॅन आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काय जबरदस्त बॉल फॉलो त्याने केलाय आणि हा फटका घेत असताना बॅट्समन अगदी स्टंपच्या मागे आला होता
आणि तिथून चेंडू ऑन साईडला पुल केला होता. सुरेख झेल, सुंदर झेल, वेगवेगळे 2-3 अँगल या ठिकाणी बघायला मिळतील. 48ला 8. सही जिक्र किया सर जी. 4 गेंदों का खेला, 3 गेंदों का खेल हुआ है, 3 गेंदों का खेल आना बाकी. मनोज गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंदा हम साइड खेलना चाहते थे, ऊपर ही किनारा और सीधा विकेट कीपर के दस्तानों में और बल्लेबाज को लौटना होगा. तू चल मैं आया. कमांडीज मगर आप मनोज हैट्रिक पर आए हैं. क्या ये चौथा गेंदबाज हैट्रिक लेकर अपनी इस टूर्नामेंट में छाप छोड़ेगा प्रशांत सर? क्योंकि ये मुकाबला जहां पर देखिए 5वीं ओवर में आपके पक्ष में बन गया था, जहां पर अजीत ने बल्लेबाजी की थी और बल्लेबाजी में 17 रनों का मेला लूटा गया था. वहां पर आपको दिमाग की बत्ती को जलाना था कि 7 गेंदे 8 गेंदे आपके पास, इन 7 गेंदों में कीमान 10 रन 12 रन बनते तो आप 58. चलिए आइए 48 पर है ये 9 विकेट आपने देखे हैं. अब 49 रनों का टारगेट होगा. निखिलला मी बघतोय मोमेंटम एका छोट्याशा चुकीमुळे पुन्हा एकदा सुरू झाला होता, पण मनोजनं पुनरावृत्ती करून दिलेलं आहे. म्हणजे 50च्या पलीकडे जातील की काय असं वाटलं होतं. संध्याकाळची वेळ आता सध्या आपण बघू शकता. राहुल कश्यप आज आपल्या भोपळा पडू शकले नाही आहे. शशांक 5, तुषार आपलं खाता खोलू शकले नाही आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये अजितला सोडून बाकी कोणी चांगली कामगिरी केली नाही आहे. दुहेरी अंकामध्ये फक्त अजित आहे. 96 धाबा केल्या, तर 9 गडी बाद 48 धाबा जिंकण्याकरता 49 धाबांचं आव्हान त्रिशा 11 चॅलेंजर संघासमोर. चलिए आइए दोस्तों 49 का टारगेट है. कैसे जवाब मिलेगा नहीं मिलेगा हम रुकते हैं, मगर आइए 2 बुलंद आवाज तुकाराम सर जी और कैलाश सर जी की आवाज को सुनेंगे माइक्रोफोन पर. शुक्रिया प्रधान सर जी. या ठिकाणी आता जॉईन होतील समर्चन कक्षामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आज एक दिवस मला समर्चन करण्याची संधी दिली. नेहमीच या मैदानावरती खूप छान पद्धतीने सपोर्ट मिळत असतो. त्यामुळे नारंगी ग्रामस्थ मंडळ, तुकाराम बांगेला, महेश बांगेला यांचे मनापासून धन्यवाद. आपण आजचा दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन करण्याची, कारण ओपन हा होता आणि त्याकरता आपण ही संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रशांत जाधवडे यांचा आवाज आपण ऐकत होता. अगदी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी त्याने देखील दिल्या, कारण महाराष्ट्रभर भ्रमण करताना, भारतभर भ्रमण करताना देखील नारंगी ग्रामस्थाच्या विनंतीला मान देऊ. नक्कीच आज त्यांचा आवाज आपण दिवसभर ऐकला आहे. तर आमचे समोरचे मित्र अर्थात प्रशांतजी आदवडे यांचा सन्मान आपण करणार आहोत. रोज जर पाहिलं तर एक समालोचक आपण नवीन पाहतोय. मागच्या दिवसामध्ये आपण गोपी जाधव पुणे येथून खास आमच्या विनंतीला मान देऊन तेही देखील दाखल झाले होते. आज कैलास पाटील आमच्या जोडीला आहे. उद्या फायनल डेला धनंजय पाटील, भरत मोरे, भारत राऊत, अगदी लिस्ट मोठी आहे, तर उद्या देखील ते असणार आहेत. पण आपण जाऊया जिथे सन्मान होतोय. योगेश आणि शांताराम गरत, शांताराम गरत यांच्याशी हा सन्मान केला जाणार आहे. प्रशांत गरत यांचा. प्रशांत आपण या आणि कॅमेरामॅन थोडंसं आपण कॅमेरा प्रशांत यांच्या दिशेने घ्या. तर आपण सन्मान करतोय प्रशांतजी आदवडे, कारण दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी देखील पहिले 2 दिवस कदाचित प्रशांतजी होते आणि 25व्या वर्षामध्ये तर अगदी पूर्ण वेळ प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपण ऐकला होता. आणि त्यांचा सन्मान आता अशा समालोचक हस्ते होणार आहे की ज्यांनी NC चषकाला सुरुवात केली, शांताराम गरत. म्हणून शांताराम गरत यांच्या जोडीने एकदा टाळ्यांचा गजर प्रशांतजी आदवडे यांच्यासाठी. आज दिवसभर अगदी सर्वांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन प्रशांतजी आदवडे आपण केलं, त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपलं मनापासून आभार मानतंय, धन्यवाद देते. आज वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलाय, कारण फार कमी NC चषक असतील की ज्याच्यामध्ये प्रशांतजी आमच्यासोबत नव्हते. काही 1-2 स्पर्धा असतील जिथे कदाचित वेळेची सांगड घालताना थोडेसे वाढले. पण थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. आता शेवटची आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आहे
अगदी आणि त्या शेवटच्या इनिंगमध्ये आमच्या समोरच्या कक्षामध्ये जॉईंट होतील कैलास पाटील. तर कैलास पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होतील. प्रशांत पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. झहीरभाई देखील आज दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकला होता, कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकलेत. कालच्या दिवसामध्ये आमच्या जोडीनं प्रमोद तांबडकर सर आमच्या आदर्श शाळेतले शिक्षक. आणि उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. तर जे जे क्वालिफाय संघ आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे, आपल्याला दिलेली वेळ आपण पाळायची आहे. जी वेळ उद्या सकाळी आपल्याला दिली जाईल त्या वेळेवरती आपण संघ दाखवायचे आहेत. पहिल्या दिवसाचे 2 संघ जे क्वालिफाय झाले आहेत आणि जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा, त्यानंतर टीम 94 कामन. दुसऱ्या दिवसाचे 2 संघ संतोष भुवनचा संघ जो क्वालिफाय झालाय. हे देखील सुरू झाले. डीबीएन मीडियाच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 आजच्या या ओपन हाफ मधली ही शेवटची इनिंग आहे. आणि शेवटच्या इनिंगला सुरुवात होताना 49 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. चला दोन्ही टीम आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. अक्षय घरत आणि निखिल जाधव ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंबिश. मॅचला होते सुरुवात. कैलास पाटील आमच्या जोडीनं जॉईंट झालेत. 49 धावा. आपण आता फ्लडलाईट्स मध्ये आले. मॅच सनलाईट वरनं फ्लडलाईट मध्ये आलाय. बदल तोही झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर फक्त एक पाहिलं म्हणजे कैलास कदाचित पहिल्या दिवसापासून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? कारण मागच्या 3 दिवस आणि आजच्या 4 दिवस कदाचित ड्यू फॅक्टर आला नाहीये आणि आपण अपेक्षा करू की उद्या देखील तो येणार नाही. चांगली माहिती. ड्यू फॅक्टर पहिल्या दिवसापासून आपण बघितलेलं नाही आहे. अक्षय घरत खातं उघडायचं आहे. निखिलला अजून खातं उघडायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय डावऱ्या हाताने. फुल टॉस बॅटवरती टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण निसटलाय चेंडू क्षेत्रच्या हातामधून. बघितलं आपण नो बॉलचा इशारा देखील आलाय. फ्रंट फूट नो. अगदी पॉपिंग क्रीजच्या पुढे हा पाय जो गेला ना तो लँडिंग प्रॉब्लेम होता. कदाचित बरेच जण टेक ऑफ प्रॉब्लेम असतो. हा लँडिंग प्रॉब्लेम होता. लगेच नो बॉलचा इशारा झाला. एक संधी होती धावात करण्याची. ती संधी देखील असं हातातून निसटल्यात. हे छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला अगदी साधाव्या लागतील. संधी साधाव्या लागतील.
छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला ग्रॅब्स कराव्या लागतील. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर आलाय फ्री हिटचा इशारा. फ्री हिटचा इशारा कितपर्यंत फायदा घेता येईल या फ्री हिटचा. 311 चॅलेंजर 49 धावांचा तो पाठलाग करायचा आहे. इनर एज लागली होती. टप्पा पडल्यानंतर लगेच बॅटच्या खालून चेंडू एस्ट्रकच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, थोडासा वळला देखील आणि वळत असताना बॅटच्या खालच्या अगदी टॉप ऑफ द बॅट हा चेंडू लागला गेला होता. अंडर फ्लडलाईट्स हे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान अंडर फ्लडलाईट्स वेगळं असतं, खेळ वेगळा असतो आणि ज्याने ते जुळवून घेतलंय तो यशस्वी होतोय. समोर सेट डाऊन द ग्राउंड, गोलंदाजच्या डोक्यावरनं पाठवलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू गेला सरळ दणदण करून सीमारेषा पार. गोलंदाजच्या डोक्यावर चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार आणि चौकार धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर 6. 6 धावा झाल्या तर अजूनही 43 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू संपले गेले तर त्यामध्ये एक 9 देखील आपण बघितलंय. बॅटच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. डॉटची सांगता पाहायला मिळते. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 6 धावा आतापर्यंत आलेत. अक्षय घरत 1 वरती खेळतोय. निखिल जाधवच्या नावावरती एक चौकार आहे. चौकार फुलटॉसच्या रूपाने बघितला होता ऑफ साईडला, म्हणजे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र कदाचित निवडला होता, मात्र मिस झाला. मिस झाला. जसं तुम्ही नेहमीच आपण इनसाइड आउट करता, थोडीशी गिरकी घेता, ते घेण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अमरीश. आता आकोटप्पा अगदी हाफ ट्रॅकर. आकोटप्पा शॉर्ट ऑफ लेन, त्याच्यावरती प्रहार, मेडॉनच्या डोक्यावरनं अजून एक चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पण तो शॉर्ट ऑफ लेन चेंडू स्क्वेअर नाही खेळला तर नक्कीच आपण बघितलं तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळला आणि चौकार येतोय. 4 धावा. त्यामुळे काय झालं माहितीये का, म्हणजे तुमच्या दिशेने मी पुन्हा एकदा येतोय, तेव्हा फ्लॅट खेळल्यामुळे कसं झालं, अगदी चेंडूवरती जसा प्रहार केला ना तसा चेंडूला समोरच्या दिशेनं हे घेऊन गेले होते. बऱ्याच वेळेला कसं तुम्ही जसा उल्लेख केला ना की मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला खेळायला गेला असता तर बऱ्याच वेळेला मिसहिट होतो. तो मिसहिट होणार नाही आहे असा हा फ्लॅट बॅटेड फटका खेळला गेला होता. जसं आपण नेहमीच लॉंग टेनिस बघतो ना, ज्यावेळेला अमेरिकन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, त्यावेळेला तो 4 हँड असा फटका खेळला जातो. त्यामुळे तसा फटका खेळला गेला होता. पहिले षटक संपले ज्याच्यामध्ये धावा आल्या 10. एक चांगलं षटक होतं, असं नाही की खराब षटक होतं. कंपॅरिझन बघा, जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ संपला होता श्री गणेश विरार होता, अगदी 3 गडी गमावले ते 2 धावसाठी. सुरुवात खराब होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना 311 संघ आहे बिनबाद 10. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ओपनचा लॉट आहे आणि ओपनच्या लॉटमधला हा शेवटचा सामना. खरा थरार उद्या आहे, कारण उद्या बघितलं आपण जे निवडलेले संघ आहेत प्रत्येक दिवसामध्ये जे 2-2 संघ आपण काढले आहेत त्या दोन संघांमध्ये बघितलं म्हणजे 8 संघांमध्ये तो घमासान उद्या पाहायला भेटेल, यात काही शंका नाही आहे. सकाळपासून जर आपण चर्चा करूया, जशी तुम्ही उल्लेख केलाय, पहिला चेंडू अगदी पाठीमागून अक्षय घरतनं शपल केला होता उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्यासाठी. डावी एसटी उघडी पडली आणि अगदी त्या चेंडूवरती जाऊन चेंडू आदळलाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. च्या बाहेर होता पण आत आलाय आणि जसा तो आत आलाय तसं तो फलंदाजाला बाहेर घेऊन गेलाय. चेंडू बघा पडला, थोडासा आत आला. आला की फटका खेळताना अगदी ओपन अप झाले होते
अक्षय घरत बघा उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, फटका खेळायचा होता. फटका कुठे खेळायचा होता? अगदी बिहाइंड द विकेट, पाठीमागे खेळायचा होता. लॉंग लेग किंवा फाईन लेग रिझनमध्ये खेळायचा प्रयत्न. आणि स्वतः आश्चर्यचकित झाले की जर टप्पा जर लेग स्टम्पच्या बाहेर होता तर यष्टी कशी उडाली? दोन गोष्टीमुळे उडाली. एक तर तुम्ही इतकं शफल केलं की डावी यष्टी उघडी पडली आणि तो थोडा चेंडू जो आत आलाय ना अहमद यांचा, त्याच्यामुळे ती यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे. आणि तो फक्त आत नाही आलाय, केलेच आमच्या जोडीने आहेत. तो जो आत आलेला चेंडू आहे ना, तो कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्री गणेश विरारला या सामन्याच्या आत येऊन घेऊन देऊ शकतो, आतमध्ये आणू शकतो. क्रमांक 3चा फलंदाज दाखल होतो मैदानावरती. प्रशांत मांगेला अर्थात टायगर या नावाने परिचित असा हा खेळाडू आता दाखल होतोय. त्रिशा इलेव्हन चॅलेंजर पाठलाग करत आहे. 49चा पहिला विकेट गमावलाय. अहमद लेट कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केला देखील होता. फिल्डिंग होते, पहिल्यांदा अडवण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर बघितला आपण चेंडू विकेटपर्यंतच्या हातामध्ये दिला जातोय. सिंगल आले, सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या 1-1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. टोटल बड़ा नहीं है, जैसे हम हमेशा कहते हैं ना भाई, टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा हो सकता है. बिल्कुल, अगर सूझबूझ भरी हुई गेंदबाजी होगी ना तो ये बैटल बड़ा हो सकता है. समोर खेळलाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषा पार. अजून एक दिमागदार शानदार चौकार. चेंडू होता, मागचा जसा एक फटका आपण पाहिला होता ना चौका निखिलच्या बॅटमधनं, अगदी तसाच यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरनं केलाय. मागे निखिलनं केला होता तो लॉंग मिडऑनच्या डोक्यावरनं, आणि निखिलनं पुन्हा एकदा समोर खेळलाय. चौकार दाखवलं. 15-15. 2 चौकार निखिलच्या बॅटमधून आपण बघितले. दोन्ही चौकार एक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि स्ट्रेट आपण बघितलंय. तेज तर्रार थोडासा बाहेर निघाला, वाईटचा इशारा येतोय. अवंतर दत्त भर होते. 27 चेंडूमध्ये 33 धावेची अजूनही गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 16 झालेत, एकूण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. मार्जिन ऑफ एरर, थोडासा चुका कमी कराव्या लागतील, चुका टाळाव्या लागतील, किंवा चुका न कराव्या लागतील, तरच या सामन्यामध्ये विजय होऊ शकतो श्री गणेश विरारचा संघ. आता इनसाइड आउट, क्लास दाखवणारा, दर्जा दाखवणारा, अगदी दर्जेदार, अगदी क्लास, त्याचा दर्जा दाखवणारा पंच इशारा करतील. इट्स 4 चौकार. पुढे गेले, स्ट्रोकसाठी थोडीशी जागा बनवली, आपली बॅट ऑफ साईडला फिरवली आणि सरळ चौकाराच्या दिशेमध्ये बघितला आपण हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावसंख्या बघितला आपण 20 वरती पाहायला मिळते. 20 इज द स्कोर हिअर. 1.4 षटकांचा खेळ संपला. निखिल जाधवला बघा 6 चेंडू खेळलेत आणि 16 वरती. प्लेसमेंट पाहायला मिळतंय. ऑफ साईडला चेंडू, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सिंगल आली या ठिकाणी आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 21 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 17 वरती पोहोचलाय तर निखिल जाधव, आणि त्याच्यामध्ये 4 चौकाराचा समावेश आहे या 17 धावांवरती. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकरेनला प्रशांत पडला, थोडासा आत आला. यष्ट्यांच्या भरून चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, यष्ट्याच्या हातामध्ये जाऊन विसावला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये आल्या 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 21-21. आता समीकरण बघूया. 49 धावांचा पाठलाग करायचा, 24 मध्ये करायचे 28, 24-28. समी हलकीशी धून डीजे राज आणि येऊया पुन्हा एकदा सामन्याची.
या एन सी सी कपची सुरुवात झाली या 2026मध्ये 27व्या वर्षाच्या पर्वामध्ये आणि आज 5वा दिवस बघितला आपण, 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपला उद्या बघितला अंतिम दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कंपॅरिझन बघा 14 आणि त्याच्यानंतर 21चं ते कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट चांगला आहे, स्टार्ट सुरुवात चांगला आहे. खास करून निखिल जाधवचा अप्रोच अगदी आक्रमण, म्हणजे पहिल्या 2 षटकाचा जो पॉवर प्ले होता ना, त्या पॉवर प्लेचा अगदी योग्य तो वापर, योग्य तो उपयोग, आणि असं नाही की खराब फटके खेळत, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोकनं पारंपरिक फटक्यांना साजेसा असा खेळ निखिल जाधवने केलाय. पहिल्यांदा थोडासा ग्लॅमरस स्ट्रोक खेळ आहे. आपण सांगत होतो पारंपरिक फटक्यांना प्राधान्य त्याने दिलेले आहेत आणि त्याने सांगितलं थोडासा फॅन्सी स्ट्रोक खेळूया, आणि हा फॅन्सी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडूनं कदाचित ते कॅल्क्युलेशन, ते समीकरण थोडंसं बिघडेल, पण दबाव येणार ज्या वेळेला गडी बाद होणार. एक डॉट चेंडू आणि एक धाव देखील फार महत्त्वाचे. 8वरती 17 निखिल खेळतोय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. स्टेप्स चुकतोय कदाचित, मला वाटतं गोलंदाज. फ्लड लाईटमध्ये हा सामना खेळला जातोय. ज्यावेळेस संध्याकाळचे सत्र असतं ना, त्यावेळेस थोडंसं शांत असं क्रिकेट पाहायला मिळतं, कारण फ्लड लाईटमधला तो सामना आपल्याला एकतरी सामना पाहायला मिळतो प्रत्येक दिवसामध्ये. तुकाराम, फुलटॉस बॉल हलक्या हातानं खेळ, अगदी सेन्सेबल क्रिकेट. जोपर्यंत रिपोर्टनं क्षेत्ररक्षक वन अँड पिकअप वन अँड थ्रो, पण तोपर्यंत गोलंदाज सांगताय भाई आपको यहाँ थ्रो करना था. राहुलला इशारा केला की बाबा ती इथे फेकायचं होतं, या एंडला थ्रो करायचा होता. या सगळ्या गोष्टी होणार, पण सेन्सेबल क्रिकेट अगदी हलक्या हातानं खेळलं. माहिती आहे डीपवरती आहे, लॉंग ऑन डीपवरती आहेत, एक थोडासा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, तो सीमारेषेजवळ आहेत, मध्ये भरपूर अंतर आहे, त्या हलक्या हातानं खेळाय. 2 धावा चेंडूवरती, पूर्ण स्कोर 23-23, एक गडी बाद 23. इथे बघितलं आपण 21 चेंडू आणि 25 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 21 डिलिव्हरीज अँड 25 रन्स टू मेक ऑन दिस ग्राउंड इयर. द स्कोर इज 24. एक संधी आली होती या चेंडूवरती, निर्माण झाली होती बघा. आखो टप्प्याचा चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोड्याशा त्या स्टिकरच्या आसपास चेंडू लागला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर होते, पण चेंडूवरती नजर नाही ठेवू शकले. अगदी गळ्याच्या जवळ हा चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला. गळ्यापर्यंत आलं की आपल्यालाही थोडेसे हातपाय मारावे लागतात, तसं हात योग्य जुळले नाही आहेत. जीवनदान लाभले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. अपील झालंय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. लेग बायचा इशारा होतोय. 1 धावा ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आणि 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना हा चेंडू बघा, अमृतचा चेंडू होता, पडला. अपील जरूर झाले, पण ज्या दिशेनं चालला होता कदाचित ते पाहिलं होतं पंचांनी, आणि म्हणून अपील होतं ते फेटाळून लावलं. स्कोर 25-25. अमरीशला बघितलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अमरीश पुन्हा एकदा आलाय. आतापर्यंत बघितलं आपण, मला वाटतं 3 ते 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. ओहो, काय स्ट्रोक आहे, काय स्ट्रोक आहे. 6 धावा. ज्या क्षणी चेंडू रिलीज झाला होता त्याच क्षणी बघितला मोहर लागली होती त्याच्यावरती षटकाराची. डीजे ते रिॲक्ट करताना थोडासा उशीर झाला होता. 2 क्षेत्ररक्षक होते फक्त, त्या बरोबर त्यामध्ये वायडिश लॉंगॉनला अगदी काव कॉर्नरला ही निराशा दिसून आली चेहऱ्यावरती. ऑफस्टॉपच्या बाहेरचा फ्लाइंग शिफ्टच्या दिशेनं पुन्हा एकदा झेल टिपावा की नाही, काय चाललंय, अगदी काय घडतंय बिघडतंय. एक तर 1 झेल सुटला, 2 झेल सुटले, हा झेल होऊ शकला असता, तोही झाला नाहीये. थोडंसं तंत्र बिघडलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत दाफलकावरती 32-32. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये करायचे त्या 17 धावा. 18 चेंडू, धावा करायचे त्या 17.
49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा फलकावरती पाहायला मिळेल. कंपॅरिझन बघा 18 आणि 32चे ते समीकरण आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश विरार आणि त्रिशा 11 चॅलेंजरमध्ये. सामना संपलेला नाही आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि बघितलं आपण 17 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. निखिल जाधव 12 चेंडूमध्ये 27 वरती खेळतोय. हाफ पिच डिलिव्हरी होती, बरोबर मिडल स्टंपवरती चेंडू होता. थोडीशी उसळी घेतली होती, फक्त बघितलं जास्त काही गरज नाही आहे मोठ्या फटक्याची, त्या कारणास्तव सिंगलला रोटेट करतोय. याच टेक्निकचा वापर करायचा आहे. शेवटपर्यंत आपण बघितलं त्रिशा 11 चॅलेंजर या संघाला. बघा निखिलने पहिल्या जितकी मेहनत कदाचित घ्यायची होती पहिल्या 2 षटकामध्ये घेतले किंवा 3 षटकामध्ये धावा केल्यात. त्यामुळे जास्त काही वेगळं करायचं नाही. अगदी बेसिकला फॉलो करूया. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील वेगाने चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. प्रत्येक डाव थोडासा उलटा पडतोय. प्रत्येक फासा थोडासा उलटा पडतोय. प्रत्येक डाव पेस कधीचित कमी पडतात. रणनीती कमी पडते आणि असं म्हणावं लागेल नशीब थोडंसं रुसले श्री गणेश विरारवरती आणि त्याचा फायदा दोन्ही खेळाडूंनी उचललाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. स्कोर 35. 35 धावा पाहायला मिळत आहेत. या 2 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत आलेत. मोठ्या फटकाचा प्रहार येणार का षटकार की थांबणार हा चेंडू? गडी बाद. वेस्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्याला खेळायचं होतं ते अगदी लॉंग ऑन सीमारेषा पार. डीपवरती क्षेत्ररक्षक होते ते आले आणि त्यांनी टिपलाय आरामरित्या. झेल टिपल्या गेलाय. धावा दाखल करते ते 35. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 मध्ये 14 धावा करायचे. अगदी एक मिरॅकल स्पेल. मनोज पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी. अगदी ठरवाडीचा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. 35 धावात 15 मध्ये 14 करायचे आहेत. मी काय म्हटलं मिरॅकल स्पेल. एक अशी गोलंदाजी हाताळवी लागणार आहे. त्याचा 1 विकेट आलाय. सध्याच्या घडीला जर पहिल्या सलमाननं 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केल्यात. येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती किमान अजून 1 विकेट. 1 ते 2 विकेट धावा न देता किंवा 1 धाव देऊन 1 ते 2 विकेट. पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकेल श्री गणेश विरारचा संघ. सेन्सेबल केलं. अगदी हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश केले चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मनोज पाटील कदाचित मनोज पाटील म्हणलं तर बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. विठ्ठल वडीसा म्हणे म्हटलं की बऱ्याच जणांना लक्षात येतं. तो खेळाडू मैदानावरती आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा 2 गडी बाद 36. 14 फॉर 13. बघितलं 14 मध्ये 13 धावेची गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. षटकार येईल का? षटकार 6 धावा. डीजे होता. पण एक चेंडू मिळाला निखिलला आणि त्या चेंडूवरती त्यानं षटकार टोकला गेला होता. त्या षटकानं सामना आपण बघितला तर सध्या 12 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता. 7-12 या साईडला पाहिजे 7-12 त्या साईडला. ॲक्च्युली 12-7 आहे. 4 षटकं संपल्यात. 2 गडी बाद 42. बघा उद्या या स्पर्धेचा अगदी ग्रँड फिनालचा दिवस आहे. फायनल डे आहे आणि 9 तारीख आहे अर्थात 9 फेब्रुवारीचा दिवस या मैदानाचा वर्धापन दिन सोहळा तो देखील संपन्न होणार आहे. त्याच वेळेला पहिल्या दिवसापासून क्वालिफाय होणारे संघ अगदी असं म्हणूया की क्वार्टर फायनलपासूनची लढत उद्या खेळली जाणार आहे. 7 धावांची इथे आवश्यकता आहेत. पहिल्या दिवशी आपण जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याला आणि टीम 94 कामन हे 2 संघ त्या क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत. दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर कार्तिक 11 संतोष भुवन
आणि त्याच्यानंतर गोकिवरेचा संघ अगदी त्या लिस्टमध्ये आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं बोरशेती पुन्हा एकदा आपली दावेदारी त्यांनी जरूर पेश केलेली आहेत कालच्या दिवसामध्ये. आणि त्यांच्या जोडीला जनकराजा उत्तन आणि बोरशेती असे दोन संघ आहेत. आणि आज जर पाहिलं तर आज निर्मलचा संघ, नीती 11 निर्मलचा संघ आणि चालू सामन्यातील विजेता असे 8 संघ उद्या खेळतील. 12 चेंडूमध्ये 7 धावेची गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस शरीराला कदाचित चेंडू आदळला होता, तिथेच थांबतोय चेंडू. आज बघा या ठिकाणी बघितलं आपण चेंडू आदळला होता शरीराला. एक चांगली बातमी आहे NCC साठी का NCCने बघितलं आपण वैतरणा येथे मला वाटतं आज प्रथम पारितोषिक देखील पटकावलंय. टप्पा पडलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर नाही, अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहेत. येस, 10 चेंडूमध्ये 7 आहेत. मला वाटतं 7 मध्ये 10 हवे त्या. भरपूर काय असतं, एक्साइटमेंट थोडीशी आहे. पहिला चेंडू पडला, थोडासा हात आला होता, हातात पडला, थोडा बाहेर गेलाय, अगदी सरळ निघून गेलाय. यामध्ये प्रयत्न जरूर करतात. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्रायकर मनोज पाटील पायावरती आदळल्या पंचांचं बोर्डवर. आता आत आलाय. पुन्हा एकदा मॅच आत बाहेरवाला आहे. इन आउट वाला फलंदाज आउट, गॉन. आता अगदी विदिन द लाईन होता, अगदी विदिन द लाईन. ऑफ स्टंपवरती पडला, मिडल स्टंपवरती तो अगदी इम्पॅक्ट झाला. पंचाचं बोट वर झालंय. याच्या अगोदर देखील अपील त्यांनी केलं होतं, पण त्याच्यावेळी काय होतं थोडंसं पिचिंग आउटसाईड ऑफ स्टंप होता आणि ते पंचाने पाहिलं होतं. पिचिंग आउटसाईड ऑफ स्टंप. 9 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 7 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम बाबा आपण म्हणत होतो की वाघोबा चषकामध्ये बघितलं जे वैतरणा येथे बघितलं स्पर्धा झाली होती, त्या NCC B संघाने बघितलं तिथे प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. आणि एक चांगली बातमी आहे आपल्याला NCC नारंगी या संघासाठी. नाही का, कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगला खेळ केला होता. त्याच्यामुळे अगदी शेवटच्या 1 चेंडू 1 ओव्हरचा थरार काल आपण अनुभवलेला होता. आणि आज चारी बाजूने म्हणजे विथ द बॅट विथ द बॉल दोन्हीमध्ये नारंगीच्या B संघानं ते विजेतेपद पटकावलं. आणि वाघोबा याच्याकरता जांभूळपाड्याच्या ती स्पर्धा कसराच्या मैदानावरची स्पर्धा ती आज जिंकले. अभिनंदन नारंगी B संघ, आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन आहे. पण मॅच संपला नाहीये. मॅच ज्या आवेशानं गोलंदाजी करतोय ना गोलंदाज, तो सांगतोय भाई जल्दी हम हार माने नहीं है, हार नहीं मानेंगे. विजेता तो वो नहीं है जो कभी हारता नहीं, विजेता वो जो कभी हार मानता नहीं. हार नहीं मानूंगा. जास्त एफर्ट लावला, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे धावाची संधी आहे जरूर. व्हाईट बॉल पण विकेट आलाय. रामला परतावा लागला. एक विकेट चाललाय. मॅच थोडा लांब चाललाय. एक गडी अजूनही धावाच्या स्वरूपात बाद होतोय. होता पण त्याची सुरुवात कदाचित मिडल अँड लेग स्टंपवरून झाली, त्याच्यामुळे जास्त अजून थोडा बाहेर गेला. धाव घेण्याचा प्रयत्न शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षकाने थ्रो केला बरोबर गोलंदाजीच्या दिशेनं. रामला परतावं लागतंय. राम सांगताय निखिल व्हावा काय आवश्यकता होती, अगदी विजयाच्या जवळ होतो आपण, भाई इसकी क्या जरूरत थी. रोशन 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ आहे. 9ला उलटा करा 6 होतील, 6ला उलटा करा 9 होतील. सन्मानजनक खेळ. हलक्या हातानं 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 2 धावा. निखिलनं पाहिलं की 2 वेळा आपण असा प्रयत्न केलाय की ज्यावरती मोठ्या पटक्यानं मॅच संपू का. पुन्हा एकदा तो त्याच्या खऱ्या रंगामध्ये आलाय. अगदी जागा केलं. कधी काय असतं आपण थोडंसं स्वतःला जागा करण्यासाठी चिमट्या घेतो ना, तसं जागा केलंय. हलक्या हातानं 2 धावा. 8 चेंडूचा खेळ, 4 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 4 हवे आहेत.
टर्न केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, कव्हर करतोय, सिंगल आले. अजूनही बघितलं 7 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. बघितलं आपण श्री गणेश विरार संघ धावांचा ओघ थोडासा कमी होता आणि त्रिशा 11 चॅलेंजर ज्या पद्धतीने जी फलंदाजी केली ना आपण बघितलं निखिल यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि त्या कारणाचं बघितलं आपण त्रिशा 11 चॅलेंज संघ थोडासा पुढे येत असताना आपण बघतोय. एक सामना आपण अजून त्याची चर्चा करूया. 7 मध्ये 3 करायचे आहेत. शॉर्ट ऑन गोल केलाय. एक धावेच्या नोवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव होईल की नाही? दुसरी धाव देखील पूर्ण वेगानं. 2 धावा. अगदी सेन्सेबल क्रिकेट खेळलंय. एक धावानी स्कोर जाऊन पोहोचेल 48-48. एका धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा धावफलक असं नव्हतं की ठीक आहे एक 8 ते 10 धावा कमी पडल्या आपण मान्य करू, पण निखिलनं ज्या पद्धतीनं त्या मॅचला स्टार्ट केलं, सुरुवात केलं, त्याच्यामुळे सध्या जी आपण परिस्थिती बघतोय ना टीमची चॅलेंजरची ती त्याच करताय. कारण निखिल जाधवची ती 37 धावांची खेळी 17 चेंडूमध्ये 17 मधले 37 धावांची खेळी आहे ना 30 ही महत्वाची ठरलेली आहेत. अन्यथा अंडर फ्लड लाईट्स 45च्या पुढचा धावफलक कुठलाही चॅलेंजेबल असू शकतो, ज्यावेळेला 8 ते 9 धावांच्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या असतात. नक्कीच 15 चेंडूमध्ये 34 धावा फार इम्पॉर्टंट होत्या. अनेक षटकार आपण बघितले, अनेक चौकार त्याच्यामध्ये बघितले आणि त्या कारणास्तव बघितलं निखिल यशस्वी ठरतोय. आपण बघितलं 17 चेंडूमध्ये बघितलं तर 37 धावा. अजून एक प्रसंग घडलाय. टॉप द बॅट लागलाय का बघूया आपण. रिप्ले इंटरेस्टिंग आहे, पण चेहऱ्यावरती हास्य आहे की पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. एका धावेची आवश्यकता जरूर आहे. बघा हा चेंडू होता अगदी उलट्या बाजूला बॅटच्या आणि शॉर्ट आपला हा झेल टिपला गेलाय. सेलिब्रेशन बघा. हा चेंडू पडला बॅटच्या अगदी घोड्याला आणि त्यानंतर डाईव्ह मारून हा झेलला टिपला. एका धावेची आवश्यकता आहे, पण अजून बाकी आहे. तर उद्या प्रेक्षको यायला विसरू नका. उद्या महत्त्वाचा दिवस आहे. 9 फेब्रुवारीचा दिवस या NC चषकाचा ग्रँड फिनालचा दिवस आहे. फायनल डे असणार आहे आणि 9 फेब्रुवारी जसा आम्ही उल्लेख केला वर्धापन दिन सोहळा देखील साजरा केला जाणार आहे. त्याला उद्याही या मैदानावरती यायला विसरू नका. 8 संघ उद्या खेळणार आहेत जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत आणि ती लढाई अगदी क्वालिटीवाली लढाई दिसणार आहेत आपल्याला, जिथे वसई तालुक्यातील 8 संघ खेळतील. जिथे पहिल्या दिवसातील अर्नाळ्याचा संघ आहे, त्याच्या जोडला कामनचा संघ आहे, दुसऱ्या दिवसातील संतोष भुवनचा संघ आहे आणि गोखिवरे असे 4 वसई तालुक्यातील संघ आहेत. तर 2 संघ असे आहेत. एक उत्तनचा संघ जो भाईंदरचा संघ खेळेल. बोरशेती शहापूर शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूरचा संघ खेळणार आहेत. आणि आज ओपनचे 2 संघ, एक आपण नियती 11ला आणि तुर्तास अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे त्रिशा 11 चॅलेंजर. 5 मध्ये 1 धावेची गरज आहे. क्लोज फिल्डिंग, अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते. क्लीन बोल्ड. सामना संपलेला नाहीये. ते आणि कधी कधी आमचा डीजेवाला राज देखील तयार असतो. बाबा एकदा कोणीतरी त्याची दांडी उडवा मग मी गाणी लावतो. बाकीच्या वेळेला राजचीच दांडी उडलेली असते. मिडल स्टंप डिस्ट्रॉय झाली. आनंद चेहऱ्यावरती आहे गोलंदाजच्या. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आता मॅच कोण जिंकणार आणि कोण नाही त्याच्यापेक्षा हॅट्रिक घेणार का गोलंदाज, हॅट्रिक घेणार का? लागोपाठचे 2 चेंडूवरती 2 विकेट. बघे मॅच 4 चेंडू 1 आहे आणि एका षणाची सोबती तर आपण पण आहेत ना. त्यावेळेला जुना स्टेज होता फायनलचा मॅच 4 बॉल 1 आपण पाहिलाय. हॅट्रिक ऑन हॅट्रिक WWW बघूया वेबसाईट क्रिएट करतात का. अशा मॅच मध्ये एक अचीवमेंट आहे. ओ हॅट्रिक होता राहिलेली आहे. अगदी उलट्या बाजूला चेंडू लागलाय आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात 1 धाव पूर्ण करतोय इथे रेशानिया. एका धावाने विजय होतोय त्रिशा 11 चॅलेंजर.
आहेत. खरंच निखिल जाधवची खेळी महत्वाची होती, पण या टीमच्या श्री गणेश विरारच्या टीमच्या अगदी फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम विथ हॅट्रिक ज्यानं केलेलं आहे. 4 गडी ज्याने प्राप्त केलेले आहेत. परेश आरेकर आहेत या सामन्यातील सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोस टू परेश